अहिल्यानगर विभागांतर्गत कोतवाल पदासाठीची भरती प्रक्रिया या संदर्भात पाहू शकता अर्ज करण्यासाठीची मुदतवाढ जाहीर करण्यात आली होती। 25 जुलै ही शेवटची तारीख होती। आता यानंतर परीक्षा जी आहे उमेदवारांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं परीक्षेसाठीचं आणि या सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा ही 10 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे आणि त्यासाठी पाहू शकता प्रत्यक्ष परीक्षा 10 ऑगस्टला असून 28 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 पर्यंत उमेदवार त्यांचं हॉल तिकीट प्रवेशपत्र हे डाउनलोड करू शकतात। यासाठीची ही जी लिंक आहे या लिंकद्वारे तुमचं हॉल तिकीट प्रवेशपत्र हे डाउनलोड केलं जाऊ शकतं। या पद्धतीने या लिंकवर सगळी माहिती जारी करण्यात आली आहे। पाहू शकता ज्या उमेदवारांचं पेमेंट सक्सेस झालंय, बँकमधून रक्कम वजा झाली परंतु वेबसाईट मार्फत पोचपावती मिळाली नाही, अशा उमेदवारांचं पेमेंट कन्फर्मेशन पेमेंट केल्याच्या 24 तासानंतर अपडेट करण्यात येईल अशी माहिती आहे। त्याचबरोबर कोतवाल पद भरती प्रत्यक्ष परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र 1 ऑगस्ट 2025 पासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल आणि कोतवाल पद भरती परीक्षा ही दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे। तर यानुसार पाहू शकता ही जी लिंक आहे या लिंकवर पुढे ऑप्शनल तुमचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र हे डाउनलोड करण्यासाठीची लिंक तुम्हाला लवकरच उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यामधून तुमचं हॉल तिकीट जे आहे प्रवेशपत्र हे डाउनलोड केलं जाऊ शकतं। सध्या तुम्ही तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा प्रिंट करून तुमच्याकडे ठेवू शकता, कारण पुढे जर तुमची निवड झालीच तर यामध्ये तुमचे महत्त्वाचे जे कागदपत्र लागणार आहेत त्याचबरोबर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा हा लागणार आहे। तर यासाठी तुमच्याजवळ तो असणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने ही पदभरती प्रक्रिया जी आहे कोतवाल पदासाठीची या भरती प्रक्रियेअंतर्गत सुधारित कालबंद कार्यक्रमानुसार परीक्षेचं हॉल तिकीट हे लवकरच उपलब्ध होणार आहे। ही जी लिंक आहे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते। त्यानंतर तुमचं हॉल तिकीट प्रवेशपत्र हे उपलब्ध झाल्यानंतर डाउनलोड केले जाऊ शकतं। या पदभरती संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।